नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग तिसऱ्या दिवशी सुद्धा धुमसतीये। आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या केले जात आहेत। जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीमध्ये 2 कामगार जखमी झाल्याचं कळतंय। 30 ते 40 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। नाशिक मुंबई महामार्गावरील जिंदाल कंपनीला लागलेली आग तिसऱ्या दिवशी ही धुमसत आहे। माझ्या मागच्या बाजूला आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये धुराचे लोट हे आकाशाच्या दिशेने झेपावत आहेत। नाशिक महानगरपालिका, मालेगाव महानगरपालिका, ठाणे मुंबई महानगरपालिका, त्याचबरोबर नाशिक ठाणे जिल्ह्यातील नगर परिषदा अशा ठिकाणाहून साधारणतः 30 ते 40 अग्निशमन बंबाच्या माध्यमातून गेल्या 3 दिवसापासून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे। मात्र आग अजूनही नियंत्रणामध्ये येत नाहीये, आटोक्यामध्ये येत नाहीये। आग ही वाढतच चाललेली आहे। याचं प्रमुख कारण ह्या ठिकाणी जे इथलं प्रोडक्शन आहे, इथलं जे उत्पादन आहे ते पॉलिफिल्म्स बनवण्याचं किंवा इतर प्लास्टिकचे वस्तू बनवण्याचं, पेपर्स बनवण्याचं इथलं प्रोडक्शन आहे, उत्पादन आहे। त्यासाठी लागणारे केमिकल आणि कच्चा माल यामुळे ही आग वाढतच चाललेली आहे। सुदैवानं हा धूर जो आहे हा रस्त्यावर न येता मागच्या बाजूला निघून जातोय, त्यामुळे इतर त्याचा परिणाम हा जाणवत नाहीये। परंतु आग आटोक्यात येण्यासाठी आणखी काही तास लागतील अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून मिळत आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। दरम्यान नाशिक महापालिकेचे अग्निशमन अधिकारी प्रदीप बोरसे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया। आता परिस्थिती अशी आहे सर की आता आग ही जी कंट्रोलमध्ये आहे ती जास्त भडकणार तर नाहीच आहे, पण हे जे मटेरियल आहे ते मटेरियल आम्ही कूलिंग करण्याचं काम करतोय। अजून सर मला तरी वाटतं आजचा दिवस आणि रात्र पूर्ण जाणार आहे याच्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।